पैठण तालुक्यातील बिडकीन DMIC येथे दिल्ली मुंबई कॉरिडॉर औद्योगिक क्षेत्र येथील 144 शेतकऱ्यांची जमीन संपादित करून 2014 पर्यंतचा मावेजा मिळाला. मात्र काही क्षेत्र हे वर्ग 2 चे असल्यानं या प्रकरणी निवाळा करून 2017 साली संपादित जमिनीची रक्कम दिली. 90% रक्कम देण्याचं ठरलं होतं आणि 10% कपात केली. मात्र आत्तापर्यंत शासनातर्फे 90%पैकी 70% रक्कम अदा करण्यात आली असून बाकी 30% रक्कम भेटली नाहीये. अनेक दिवसांपासून फक्त शेतकरी यांना आश्वासन देण्यात आलं आणि त्यांना त्यांचा मोबदला देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत शेतकरी यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, अशी भूमिका बिडकीन DMIC परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी पैठण फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना आणि तहसीलदार सारंग चव्हाण हे घटनास्थळी शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी DMIC मध्ये आले होते. आम्हाला 2 महिन्यांचा वेळ द्या, आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन दिलं. परंतु शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून आमची राहिलेली रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करू देणार नाही, अशी कडक भूमिका शेतकऱ्यांनी मांडल्यामुळे प्रशासन आता DMIC मध्ये काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले. यावेळी बिडकीन पोलीस ठाण्यातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण बिडकीन MIDC मध्ये आहे. त्या ठिकाणी पैठण तालुका शिवसेना प्रमुख काय सांगाल साहेब, SDM मॅडम तुमच्याशी भेटल्या, शेतकऱ्यांचे तुम्ही त्यांची चर्चा केली, काय सांगितलं, काय सांगाल? आतापर्यंत प्रशासनामार्फत SDM कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जे काही शासकीय कार्यालय असेल, आतापर्यंत त्यांच्याकडनं फक्त उडाउडीची उत्तरं मिळत आहे. 1 तारीख 31 तारीख आता पाठीमाग आमचे काही शेतकरी त्यांच्यासोबत भेटले होते. त्यांना त्यावेळेस 31 तारीख त्यांनी सांगितली होती. 31 तारखेच्या आतमध्ये तुमच्या सगळ्या लोकांचे जे वर्ग 2चे जमीनचं पेंडिंग विषय आहे मागील 10 वर्षापासून त्यांनी आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पूर्ण पेपर डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जमा केले. पण आता त्यांनी परत 12 लोक काढले की याच्यामध्ये यांचे पेपरच नाही आहे. आम्ही कारण की 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस DMICचं पेमेंट या ठिकाणी रेग्युलाइज झालं त्यावेळेस आम्ही सगळे पेपर डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी एक कागद आम्ही सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नेऊन दिला आणि ह्या ठिकाणी त्यांनी एक क्विऱ्या काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ज्यावेळेस आम्हाला 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्ष 20 वर्षापूर्वी हे प्रशासकच होतं, यांनीच आमच्या जमिनीच्या रजिस्ट्री करू दिल्या, यांनीच फेर करून घेतले. पण त्यावेळेस यांचं वर्ग 2 नव्हतं का? आताच कशा वर्ग 2च्या जमिनी झाल्या? बरं ठीक आहे, ते वर्ग 2च्या जमिनी झाल्या, त्याच्यानंतर आम्हाला आतापर्यंत फक्त 70% पेमेंट मिळालं. मागील 30% पेमेंट आमचं राखीव ठेवलं. आणि त्यावेळेस 10 वर्षापूर्वी आम्हाला ज्यावेळेस नेटके साहेब यावेळी SDM होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला पेमेंट या ठिकाणी मिळेल. पण आतापर्यंत 10 वर्ष त्या गोष्टीला झाले, पण आतापर्यंत पेमेंट या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे. आणि हे मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काम झालं आणि आज हे शेतकऱ्यांना अशी दैनंदिन या ठिकाणी झाले की काम या ठिकाणी बंद करावं लागतंय. जोपर्यंत या शेतकऱ्याचं पेमेंट या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचं काम हे शेतकरी या ठिकाणी चालू देणार नाही. तुम्हाला निधी मिळणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, मला माहिती आहे. मागील बैठक झाल्यानंतर आम्ही सगळ्या केसेस आम्ही मंजूर करून गव्हर्नमेंटकडे पाठवल्या आणि मध्यंतरीच्या निवडणुका नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणं याच्यामध्ये काही कालावधी निश्चितपणे गेलेत आहे. पण आता डिप्युटी सेक्रेटरी साहेबांशी माझं डेली बोलणं होते. सेक्रेटरी सरांना मी काल बोलवलं, फाईल बोलवल्या ते शासकीय प्रोसिजरला 1-2-4 दिवस लागणार आहेत. ते झालं की आलं की आम्ही लगेच मंजुरी होणार आहे की आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही पेमेंट वाटप सुरू करतो. बिडकीनमध्ये येऊन करतो किंवा इथं कलेक्टर ऑफिसमध्ये सुरू करतो. असं काम थांबवल्यानं ना बाकी कंपनीच्या ह्याच्यावर विपरीत परिणाम झाला तर ते आपल्या जिल्ह्याचं ना आपलं नुकसान होईल. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण हे आंदोलन थांबवा. माझं स्वागत आहे. मी आपल्या मालिक शेख. आपण बघू शकता बिडकीन शहरामधील MIDC आहे त्या ठिकाणी इंडोरस कंपनीचं काम चालू होतं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तो काम आता बंद केलेला आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी भरपूर शेतकरी आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांची व्यथा काय आहे, त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया. काय सांगा सर? सर्वप्रथम आपलं नाव काय? माझं नाव जगन्नाथ चव्हाण आहे आणि आमची शेती सुद्धा DMIC मध्ये अधिकृत झालेली आहे. नोव्हेंबरच्या एंडिंगला माझ्या मते 29-30 नोव्हेंबरला DMICच्या कार्यालयात DMICचे बरेचसे अधिकारी आणि SDM मॅडम नीलम बाफना आलेल्या होत्या. त्यांच्या समोर सर्व शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले की आमचे पेमेंट बाकी
झाडे असतील, विहिरी असतील, त्यानंतर जमिनी सुद्धा असतील आणि खास करून वर्ग 2च्या जमिनीच्या बाबतीत त्यांनी मावेजा देताना मात्र संपूर्ण क्षेत्र अधिकृत करण्यात आलेले असून उर्वरित त्या मावेजा देताना काही क्षेत्र कपात केलेलं आहे. तर आमची अशी मागणी होती त्याचं सुद्धा पेमेंट द्यावं, परंतु DMIC तसं केलेले नाही. आणि अजूनपर्यंत त्या मीटिंग मध्ये असं ठरलं होतं की एका महिन्याच्या आत मावेजा शेतकऱ्याला मिळेल, परंतु अद्यापपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांनी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना सांगितलं होतं की एका महिन्याच्या आत निर्णय घ्या. आणि नीलम बाफना मॅडम, SDM मॅडमने सुद्धा आश्वासन दिलेलं होतं की एका महिन्यापर्यंत देऊ, परंतु शेतकऱ्यांनी त्यांना अल्टिमेटम 6 तारीख जानेवारी दिली, जवळजवळ 1.25 महिना. तथापि त्या कामामध्ये कुठलीच प्रगती नाही. शेतकऱ्यांची अडचण ही प्रशासनाने लक्षात घ्यावी, ही मूळ मागणी आमची आहे. कारण की मागच्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांची फक्त ही हेळसाळ करण्यात आलेली म्हणजे शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, ह्या काही स्वतःच्या परिवारासाठी व स्वतःच्या मोजमतीसाठी दिलेल्या नाही. शेतकऱ्यांना स्वतःला वाटतं की आपल्या भागामध्ये विकास व्हावा, चांगले उद्योग यावे, आपल्या भावी पिढीला त्याच्यामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळाव्या, म्हणून आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी या जमिनी दिलेल्या आहेत. पण प्रत्यक्षात शासनाचा ह्याच्यामध्ये आणि आपल्या अधिकाऱ्यांचा, शासन आणि प्रशासन यांचंही कुठंतरी कॉर्डिनेशन ठेवणं हे गरजेचं आहे. पण आता शेतकरी लढत फार म्हणजे त्यांची फार अतोनात त्यांनी नुकसान केलेले आहे. कारण की एखादी अडचण असेल तर त्याच्यामध्ये शासनाने ही शेतकऱ्यांसाठी धावून यायला पाहिजे. आज मी तुम्हाला खास करून सांगतो, एवढे शेतकरी बांधव इथं जमा आहे, पण माझ्या माहितीच तर मला आत्ता आल्यानंतर कळालं की प्रशासनाला एवढे निवेदन दिलेले असताना सुद्धाही प्रशासन या ठिकाणापर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणजे नेमकं प्रशासनाला करायचं काय हेच मला कळेना. प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर.